श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झोपण्यापूर्वी हा संदेश एकदा ऐका. उद्याची सकाळ तुमच्या जीवनात नवीन आशा घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित हा संदेश तुमच्या मनातील चिंता दूर करेल, तुमच्या डोळ्यांतील अश्रूंना आधार देईल आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा देईल. रात्री झोपण्यापूर्वी मन जसे विचारांनी भरलेले असते, तसेच ते परमेश्वराच्या स्मरणासाठीही सर्वात योग्य असते. म्हणून आज झोपण्यापूर्वी फक्त काही क्षण स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा. स्वामी समर्थ म्हणतात, दिवसभर कितीही संघर्ष झाला असला तरी रात्री मनात कोणाविषयीही राग ठेवू नका. कारण राग घेऊन झोपणारा माणूस शांत झोप गमावतो, पण क्षमा करून झोपणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात नवीन ऊर्जा जन्माला येते. प्रत्येक दिवस नवीन असतो, पण त्याची सुरुवात शांत मनाने झाली तरच तो दिवस यशस्वी ठरतो. तुमच्या घरात अडचणी असतील, आर्थिक संकट असेल, नात्यांमध्ये दुरावा असेल, मनात भीती असेल किंवा भविष्याची चिंता असेल, तरी झोपण्यापूर्वी हे सर्व ओझे स्वामींच्या चरणी ठेवा. मनात फक्त एवढेच म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्यावर सोपवतो. माझ्या चुका माफ करा आणि उद्याचा दिवस तुमच्या कृपेने मंगल करा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ कधीही भक्ताला एकटे सोडत नाहीत. अनेकदा आपल्याला वाटते की आपल्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत, पण स्वामी योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे आपल्या जीवनाची दिशा बदलत असतात. अंधार कितीही दाट असला तरी पहाट निश्चित येते. त्याचप्रमाणे दुःख कितीही मोठे असले तरी स्वामींची कृपा त्यापेक्षा मोठी असते. आज झोपण्यापूर्वी तुमच्या आई वडिलांचे, गुरूंचे आणि ज्यांनी तुमच्यावर उपकार केले आहेत त्यांचे मनापासून स्मरण करा. ज्यांनी दुखावले त्यांनाही मनातून माफ करा. कारण माफ करणारा माणूसच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. स्वामींच्या कृपेचा मार्ग हा नेहमी प्रेम, दया, क्षमा आणि श्रद्धेतून जातो. रात्री डोळे मिटण्यापूर्वी किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपा. प्रत्येक नामस्मरणासोबत तुमच्या मनातील भीती, ताण आणि चिंता हळूहळू दूर होत असल्याची भावना मनात निर्माण करा. विश्वास ठेवा, शांत मनाने घेतलेले स्वामींचे नाव अनेक अशांत विचारांवर औषधासारखे काम करते. कधीही स्वतःला दुर्बल समजू नका. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या पाठीशी श्रद्धा आहे त्याच्या पुढे कोणतेही संकट फार काळ टिकत नाही. म्हणून उद्याची चिंता न करता आजची रात्र स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमच्या जीवनात जे काही घडत आहे त्यामागेही एक मोठा अर्थ आहे. योग्य वेळ आल्यावर स्वामी तुम्हाला त्याचे उत्तर नक्की देतील. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. या दिव्य नामाचा प्रसार करा, कारण कोणाच्या जीवनात आशेचा किरण बनणे ही देखील मोठी सेवा आहे. चला, आता शांत मनाने डोळे मिटा, स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप मनात उभे करा आणि श्रद्धेने 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण भक्तांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रत्येक रात्री तुमच्या आयुष्यातील एक अध्याय संपत असतो आणि प्रत्येक सकाळ नवीन अध्याय घेऊन येत असते. म्हणून झोपण्यापूर्वी तुमच्या मनात कोणताही नकारात्मक विचार ठेवू नका. कारण ज्या विचारांसोबत तुम्ही झोपता, त्याच विचारांची ऊर्जा तुमच्या उद्याच्या दिवसावर परिणाम करत असते. स्वामी समर्थ म्हणतात, मन शुद्ध असेल तर मार्ग आपोआप सापडतो. म्हणून आज मनातील भीती, मत्सर, राग, अपयश आणि दुःख यांचा त्याग करा. तुमच्या डोळ्यांतून अश्रू आले असतील तर तेही स्वामींच्या चरणी अर्पण करा. कारण भक्ताचे अश्रू व्यर्थ जात नाहीत. प्रत्येक अश्रूची किंमत स्वामी जाणतात. अनेक भक्त विचारतात, स्वामी, आम्ही इतकी भक्ती करतो तरी आमच्या जीवनात संकटे का येतात? याचे उत्तर स्वामी समर्थ अत्यंत सुंदर शब्दांत देतात. ते म्हणतात, संकटे ही शिक्षा नसतात, ती तुमच्या सामर्थ्याची परीक्षा असते. सोन्याला जसे अग्नीत तापवले जाते तेव्हाच ते अधिक तेजस्वी होते, तसेच भक्तालाही संकटांतून अधिक मजबूत बनवले जाते. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या उद्या तुमच्या यशाची पायाभरणी ठरणार आहेत. म्हणून संकटांपासून पळू नका, त्यांचा सामना करा. कारण स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी मनापासून प्रार्थना करा. आई वडिलांचे आरोग्य चांगले राहो, मुलांचे भविष्य उज्ज्वल होवो, पती पत्नीमध्ये प्रेम वाढो, घरात सुख समृद्धी नांदो असा भाव मनात ठेवा. ज्या घरातून दररोज आशीर्वाद आणि प्रार्थना निघते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकू शकत नाहीत. स्वामींचे नाम हे फक्त शब्द नाही, ते संरक्षणाचे कवच आहे. श्रद्धेने घेतलेले श्री स्वामी समर्थ हे नाव अनेक अदृश्य संकटांपासून भक्ताचे रक्षण करते.
लक्षात ठेवा, जीवनात कधी कधी सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. माणूस थकतो, निराश होतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारू लागतो. पण त्याच वेळी स्वामी शांतपणे तुमच्यासाठी असा मार्ग तयार करत असतात ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते. त्यामुळे घाई करून चुकीचे निर्णय घेऊ नका. योग्य वेळेची वाट पहा. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा, कारण स्वामी कधीही उशीर करत नाहीत, ते योग्य वेळीच कृपा करतात. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एक वचन द्या. उद्यापासून मी कोणाचेही वाईट बोलणार नाही, कोणाचाही मत्सर करणार नाही, कोणालाही जाणून बुजून दुःख देणार नाही. माझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा ठेवेन, प्रत्येक शब्दात प्रेम ठेवेन आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने करेन. हे छोटे संकल्प तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. कारण स्वामींची कृपा त्याच भक्तावर होते जो मनाने निर्मळ आणि कर्माने प्रामाणिक असतो. म्हणून भक्तांनो, आजची रात्र शांततेची रात्र बनवा. मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा, स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि पूर्ण विश्वासाने झोपी जा. उद्याचा सूर्य तुमच्यासाठी नवीन संधी, नवीन आनंद आणि नवीन आशा घेऊन उगवेल. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि मनात सतत एकच मंत्र घुमू द्या. कदाचित हा संदेश तुमच्या जीवनातील निराशेचा अंधार दूर करेल. आज अनेक जण असे आहेत जे बाहेरून हसत असले तरी आतून पूर्णपणे तुटलेले आहेत. काहींच्या आयुष्यात आर्थिक संकट आहे, काहींना नात्यांचा त्रास आहे, काही जण आजाराशी झुंज देत आहेत, तर काहींना अपयशाने खचवले आहे. पण या प्रत्येक दुःखामागे एक मोठे सत्य दडलेले आहे. संकट तुम्हाला संपवण्यासाठी येत नाही, तर तुम्हाला घडवण्यासाठी येते. स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्त संकटातही माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याचे भविष्य मी स्वतः उज्ज्वल करतो. म्हणून आज जर तुमच्या डोळ्यांत अश्रू असतील तर त्यांची लाज बाळगू नका. कारण प्रत्येक अश्रू तुमच्या संघर्षाची साक्ष देतो. प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवत असते. आज तुम्ही जे सहन करत आहात ते उद्या तुमच्या यशाची कहाणी होऊ शकते. जीवनात असा एक क्षण येतो जेव्हा वाटते की आता सर्व काही संपले. प्रयत्न करूनही यश मिळत नाही. लोक साथ सोडतात, जवळची माणसेही ओळख दाखवत नाहीत, मेहनतीचे फळ दिसत नाही. अशा वेळी अनेक लोक हार मानतात. पण स्वामी समर्थांचा भक्त हार मानत नाही. कारण त्याला माहीत असते की जिथे मानवी शक्ती संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते. एका बीजाचा विचार करा. ते जमिनीत पुरले जाते, त्यावर माती टाकली जाते, पाऊस पडतो, अंधार असतो, पण ते बीज तक्रार करत नाही. कारण त्याला माहीत असते की हा अंधार माझा शेवट नाही, ही माझ्या नवीन जीवनाची सुरुवात आहे. काही दिवसांनी त्याच बीजातून एक सुंदर वृक्ष उभा राहतो. तसेच तुमच्या आयुष्यातील संकटेही आहेत. आज ती तुम्हाला जमिनीत गाडल्यासारखी वाटत असतील, पण उद्या त्याच संकटांमुळे तुम्ही उंच वाढाल. लक्षात ठेवा, प्रत्येक महान माणसाने संघर्ष अनुभवला आहे. कोणालाही यशाचा मुकुट सहज मिळाला नाही. प्रत्येक यशामागे अनेक अपयश, अनेक रात्रींची जागरणे, अनेक अश्रू आणि असंख्य प्रयत्न लपलेले असतात. म्हणून स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे आणि स्वामींनी तुमच्यासाठी आखलेला मार्गही वेगळाच आहे. आज जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, व्यवसायात नुकसान झाले असेल, घरात अडचणी असतील किंवा मन निराश झाले असेल, तरी स्वतःला एकच गोष्ट सांगा, मी थांबणार नाही. मी पुन्हा प्रयत्न करेन. कारण प्रत्येक नवीन प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जात असतो. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज जी परिस्थिती कठीण वाटते ती उद्या बदललेली असू शकते. म्हणून एका वाईट दिवसावर संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नका. आजचा अंधार कायमचा नसतो. जशी प्रत्येक रात्रीनंतर पहाट येते, तशी प्रत्येक संकटानंतर आनंदाची वेळही येते. कधी कधी परमेश्वर तुमची गती कमी करतो कारण पुढे मोठा धोका असतो. कधी एखादे दार बंद होते कारण त्यापेक्षा मोठे दार तुमच्यासाठी उघडणार असते. त्यामुळे जे घडते त्याबद्दल तक्रार करण्याऐवजी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. संकट हा शत्रू नाही, तो तुमचा शिक्षक आहे. आजपासून एक निर्णय घ्या. अपयश आले तरी मी थांबणार नाही. लोकांनी हसले तरी मी मागे हटणार नाही. कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उभा राहीन. कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. माझा विश्वास माझी सर्वात मोठी ताकद आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमची नवीन सुरुवात अनेकदा तिथूनच होते जिथे तुम्हाला वाटते की सर्व काही संपले आहे. त्यामुळे आज झोपण्यापूर्वी तुमच्या मनातील भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा. उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येईल या विश्वासाने डोळे मिटा. मनात श्रद्धेने म्हणा, स्वामी,
मला संकटातून पळण्याची नाही, तर संकटावर मात करण्याची शक्ती द्या. माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. मी प्रयत्न करत राहीन, कारण मला खात्री आहे की तुमच्या कृपेने माझी नवीन सुरुवात नक्की होईल. भक्तांनो, आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे संकट आले की स्वतःवरचा विश्वास गमावणे. अनेक लोक परिस्थितीसमोर हरतात, पण सत्य हे आहे की ते परिस्थितीसमोर नाही, तर स्वतःच्या भीतीसमोर हरतात. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की मनुष्याच्या जीवनात येणारे प्रत्येक संकट हे त्याच्या अंतर्मनात दडलेल्या शक्तीला जागे करण्यासाठी येते. जोपर्यंत जीवन शांत असते, तोपर्यंत माणसाला स्वतःची खरी ताकद कळत नाही. पण जेव्हा वादळ येते, तेव्हाच मजबूत झाड आणि कमकुवत झाड यांच्यातील फरक दिसून येतो. त्याचप्रमाणे संकटे आली की तुमच्या श्रद्धेची, संयमाची आणि धैर्याची परीक्षा सुरू होते. आज तुमच्या घरात अडचणी असतील, कदाचित कर्जाचा डोंगर असेल, कदाचित व्यवसायात तोटा झाला असेल, नोकरी मिळत नसेल, जवळची माणसे दूर गेली असतील, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला असेल. तुम्ही रात्रभर जागून विचार करत असाल की माझ्याच आयुष्यात एवढे दुःख का? पण भक्तांनो, हा प्रश्न बदलून एकदा स्वतःला विचारा, या संकटातून स्वामी मला काय शिकवत आहेत? कारण प्रत्येक वेदना काही ना काही शिकवण घेऊन येते. काही संकटे आपल्याला संयम शिकवतात, काही योग्य माणसे ओळखायला शिकवतात, काही अहंकार मोडतात, तर काही संकटे आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जातात. लक्षात ठेवा, जेव्हा समुद्रात मोठी लाट येते, तेव्हा अनुभवी नावाडी घाबरत नाही, कारण त्याला माहीत असते की लाट कायम राहत नाही. तसेच तुमच्या आयुष्यातील संकटेही कायमची नाहीत. आजची कठीण वेळ उद्या आठवण बनेल, पण त्या आठवणीत तुम्ही स्वतःला हरलेला पाहणार की लढून जिंकलेला, हे आजच्या तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास कधीही सोडू नका, कारण श्रद्धा हीच ती ज्योत आहे जी अंधारातही मार्ग दाखवते. तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल, ओळखी नसल्या तरी चालतील, साथ देणारी माणसे कमी असली तरी चालतील, पण स्वतःवरचा आणि स्वामींवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण ज्याच्या मनात विश्वास जिवंत असतो, त्याच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःशी एक वचन करा, कितीही अडथळे आले, कितीही वेळा अपयश आले, तरी मी प्रयत्न थांबवणार नाही. प्रत्येक सकाळी पुन्हा नव्या आशेने उठेन, पुन्हा मेहनत करेन, पुन्हा स्वामींचे नाव घेईन, कारण मला खात्री आहे की माझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नावर स्वामींची कृपादृष्टी आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे, ते माझ्या प्रवासाचा शेवट नाही, उलट हीच माझ्या नवीन सुरुवातीची वेळ आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, जगात अनेक लोक सुरुवातीलाच जिंकत नाहीत, पण जे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतात, त्यांनाच यशाचा खरा आनंद मिळतो. म्हणून आज तुम्ही किती वेळा पडलात हे महत्त्वाचे नाही, महत्त्वाचे हे आहे की उद्या पुन्हा उभे राहण्याची तयारी तुमच्यात आहे का? जर तुमच्या मनात अजूनही आशेचा एक छोटासा दिवा जळत असेल, तर समजा स्वामी समर्थ अजूनही तुमच्या पाठीशी उभे आहेत. म्हणून निराश होऊ नका, तुमच्या जीवनातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहिला जायचा आहे. कदाचित स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, पण परीक्षा संपली की कृपाही नक्कीच मिळते. त्यामुळे धैर्य सोडू नका, श्रद्धा सोडू नका आणि प्रयत्न तर अजिबात सोडू नका. कारण तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर सुरुवात त्या दिवशी होईल, ज्या दिवशी तुम्ही हार मानण्याऐवजी पुन्हा एकदा उभे राहण्याचा निर्णय घ्याल. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर कधीच कोणाच्या आयुष्यात विनाकारण दुःख पाठवत नाही. प्रत्येक दुःखामागे एक उद्देश असतो, प्रत्येक संकटामागे एक नवीन दिशा असते आणि प्रत्येक अपयशामागे भविष्यातील मोठ्या यशाची तयारी सुरू असते. पण ही गोष्ट त्या व्यक्तीलाच समजते जी संकटातही शांत राहते आणि स्वामी समर्थांवर अढळ विश्वास ठेवते. जो प्रत्येक परिस्थितीत म्हणतो, स्वामी, मला माझ्या नशिबावर नाही, तुमच्या कृपेवर विश्वास आहे. अशा भक्ताला स्वामी कधीच निराश करत नाहीत. आज कदाचित तुम्ही अनेक वर्षांपासून मेहनत करत असाल, दिवस रात्र कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळाले नसेल. अनेक वेळा वाटले असेल की आता सर्व काही सोडून द्यावे. पण भक्तांनो, विचार करा, जर नदीने पर्वत पाहून आपला प्रवाह थांबवला असता, तर ती कधीच समुद्रापर्यंत पोहोचली नसती. नदी प्रत्येक खडकावर आदळते, प्रत्येक वळण स्वीकारते, प्रत्येक अडथळ्याला मार्ग बनवते आणि शेवटी समुद्राला मिळते. तुमचाही प्रवास असाच आहे. अडथळे हे तुम्हाला थांबवण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, कठीण काळात घाबरू नकोस, कारण त्या काळात मी तुझ्या सर्वात जवळ असतो.
जेव्हा सर्वजण तुमची साथ सोडतात तेव्हा स्वामी तुमचा हात धरून उभे असतात. जेव्हा डोळ्यात अश्रू असतात आणि मनात हजारो प्रश्न असतात तेव्हा स्वामी शांतपणे तुमच्या अंतःकरणात धैर्य निर्माण करत असतात. म्हणून संकट आले की हे माझ्याबरोबरच का असा प्रश्न विचारू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, या संकटातून मी अधिक चांगला माणूस कसा बनू शकतो. भक्तांनो, आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध बाहेर नसते, ते आपल्या मनात सुरू असते. मन म्हणते आता काही होणार नाही, पण श्रद्धा म्हणते स्वामी आहेत, सर्व काही शक्य आहे. मन म्हणते तू हरलास, पण विश्वास म्हणतो ही हार नाही, हा अनुभव आहे. मन म्हणते तुझ्याकडे काहीच उरले नाही, पण स्वामींची कृपा सांगते ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमच्या मनातील प्रत्येक भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा. प्रत्येक चिंता त्यांच्यावर सोपवा, कारण चिंता करून समस्या सुटत नाहीत, पण श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला नवीन शक्ती देते. स्वतःला वारंवार सांगा, मी अपयशी नाही, मी अजून शिकत आहे, माझी वेळ अजून आलेली नाही, पण ती नक्की येईल. लक्षात ठेवा, बांबूचे झाड पहिली अनेक वर्षे जमिनीखाली मुळे मजबूत करत असते. वर काहीच वाट दिसत नाही. लोक म्हणतात काहीच होत नाही, पण योग्य वेळ येताच ते झपाट्याने उंच वाढते. तुमचे आयुष्यही कदाचित अशाच टप्प्यात असेल. आज मेहनतीचे फळ दिसत नसेल, पण स्वामी तुमचा पाया मजबूत करत आहेत. आणि ज्याचा पाया मजबूत असतो त्याला जगातील कोणतेही वादळ पाडू शकत नाही. म्हणून भक्तांनो, हार मानू नका. तुमच्या संघर्षाची किंमत आहे, तुमच्या अश्रूंना अर्थ आहे, तुमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाची नोंद स्वामींच्या कृपादृष्टीत आहे. विश्वास ठेवा, आज तुम्ही ज्या संकटातून जात आहात, उद्या त्याच संकटाची कथा सांगून तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात आशेचा दिवा पेटवाल. म्हणून एकच मंत्र मनात ठेवा, प्रयत्न थांबवू नका, श्रद्धा सोडू नका आणि स्वामींचे नाम विसरू नका. कारण तुमच्या आयुष्याचा सुवर्णकाळ कदाचित तुमच्या अगदी जवळ उभा आहे. भक्तांनो, जीवनात काही क्षण असे येतात की माणूस बाहेरून मजबूत दिसत असतो, पण आतून पूर्णपणे तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असते, पण मनात असंख्य वेदना दडलेल्या असतात. प्रत्येकाला आपल्या दुःखाची कहाणी सांगता येत नाही. काही जण अश्रू लपवून जगतात, काही वेदना मनात दडवून जगतात आणि काही फक्त स्वामी समर्थांचे नाव घेऊन दिवस पुढे नेतात. जर आज तुम्ही अशा परिस्थितीत असाल तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे. स्वामी समर्थ सांगतात, तू स्वतःला एकटा समजत असशील, पण मी तुझ्या प्रत्येक श्वासासोबत आहे. अनेक वेळा तुम्हाला वाटते की माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही, पण भक्तांनो, प्रार्थना कधीच वाया जात नाही. प्रत्येक प्रार्थना योग्य वेळी फळ देते. काही इच्छा लगेच पूर्ण होतात, तर काहींसाठी वेळ लागतो. कारण स्वामी फक्त आपली इच्छा पूर्ण करत नाहीत, तर आपल्या भविष्यासाठी योग्य तेच देतात. लक्षात ठेवा, अंधाराचा एक नियम आहे, तो कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबवू शकत नाही. त्याच्याप्रमाणे संकट कितीही मोठे असले तरी ते तुमचे भाग्य कायमचे रोखू शकत नाही. जर तुमच्या प्रयत्नात प्रामाणिकपणा असेल, मनात श्रद्धा असेल आणि कर्मात सातत्य असेल, तर यश तुमच्यापर्यंत येणारच. कदाचित उशिरा येईल, पण नक्की येईल. आज जगात अनेक लोक यश पाहतात, पण त्या यशामागचा संघर्ष पाहत नाहीत. प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात असे दिवस आलेले असतात जेव्हा त्याच्याकडे पैसे नव्हते, साथ देणारे नव्हते, आशा कमी होती, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, स्वतःवरचा विश्वास. आणि जिथे विश्वास असतो तिथे स्वामींची कृपा आपोआप असते. म्हणून आज स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमची किंमत लोकांच्या मतांवर ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या चारित्र्यावर, तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या श्रद्धेवर ठरते. लोक आज तुमच्यावर टीका करतील, तुमच्यावर हसतील, तुमचे प्रयत्न व्यर्थ आहेत असे म्हणतील. पण जेव्हा स्वामींची कृपा होईल तेच लोक तुमच्या यशाचे कौतुक करतील. स्वामी समर्थ म्हणतात, वेळ सर्वांची येते, पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत संयम सोडू नकोस. संयम हीच खरी तपश्चर्या आहे. जे लोक घाई करतात ते अनेकदा योग्य संधी गमावतात, पण जे शांतपणे प्रयत्न करत राहतात त्यांच्यासाठी स्वामी योग्य वेळी योग्य दार उघडतात. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनात एक नवीन विश्वास निर्माण करा. स्वतःला सांगा, मी पराभूत नाही, मी घडत आहे. माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते मला अधिक मजबूत बनवत आहे. प्रत्येक संकट माझ्या यशाचा पाया आहे. प्रत्येक अपयश मला अधिक शहाणे बनवत आहे. आणि प्रत्येक नवीन दिवस हा स्वामी समर्थांनी दिलेला एक नवीन आशीर्वाद आहे. भक्तांनो,
लक्षात ठेवा, जीवनात दोन प्रकारचे लोक असतात. एक संकट पाहून मागे फिरतात आणि दुसरे संकटावर पाऊल ठेवून पुढे जातात. स्वामी समर्थांचा खरा भक्त दुसऱ्या प्रकारचा असतो. तो पडतो पण पुन्हा उठतो, तो रडतो पण पुन्हा हसतो, तो थकतो पण थांबत नाही. कारण त्याला ठाऊक असते की स्वामींच्या कृपेने अशक्यही शक्य होऊ शकते. म्हणून आज पुन्हा एकदा श्रद्धेने म्हणा, स्वामी, माझे संकट दूर करा अशी नाही, तर संकटावर मात करण्याचे धैर्य द्या. माझे मार्ग सोपे करा अशी नाही, तर कठीण मार्ग चालण्याची शक्ती द्या. कारण मला विश्वास आहे, तुमच्या कृपेने माझे सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. भक्तांनो, आज तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथून पुढचा रस्ता कदाचित दिसत नसेल. भविष्य अंधुक वाटत असेल, मनात अनेक प्रश्न असतील. माझे नशीब कधी बदलेल, माझ्या आयुष्यात आनंद कधी येईल, माझे प्रयत्न कधी फळाला येतील, असे असंख्य प्रश्न मनाला सतावत असतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर वेळेकडे असते आणि त्या वेळेवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे घाई करू नका, स्वतःवरचा विश्वास कमी करू नका. कारण स्वामी ज्या भक्ताचा हात धरतात त्याला कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. स्वामी समर्थ सांगतात, जीवनात जे काही घडते ते तुझ्या विरोधात नसते, तर तुझ्या भविष्यासाठी घडत असते. अनेक वेळा आपण एखादी गोष्ट गमावतो आणि दुःखी होतो, पण काही दिवसांनी समजते की ती गोष्ट न मिळणे हेच आपल्या भल्यासाठी होते. काही लोक आयुष्यातून निघून जातात कारण त्यांची भूमिका तिथपर्यंतच असते. काही संधी हातातून निसटतात कारण त्यापेक्षा मोठी संधी तुमची वाट पाहत असते. म्हणून प्रत्येक घडणाऱ्या घटनेला शिक्षा समजू नका, ती स्वामींची एक योजना समजा. भक्तांनो, जर सोन्याला विचारले असते की तुला अग्नीत का टाकले जाते, तर कदाचित त्यालाही वेदना झाल्या असत्या. पण त्या अग्नीमुळेच त्याची किंमत वाढते. हिरा जमिनीखाली प्रचंड दाब सहन करतो तेव्हाच तो हिरा बनतो. तसेच तुमचे जीवन आहे. आज तुम्ही ज्या वेदना सहन करत आहात त्या तुम्हाला सामान्य माणसापासून असामान्य बनवत आहेत. म्हणून संकटाला शाप समजू नका, ते तुमच्या व्यक्तिमत्वाला घडवणारे वरदान समजा. कधीही असे म्हणू नका की माझ्याकडे काहीच नाही. कारण जर तुमच्याकडे श्रद्धा आहे, निरोगी विचार आहेत, मेहनत करण्याची तयारी आहे आणि स्वामींचे नाव आहे, तर तुमच्याकडे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा आज आहे, उद्या नसू शकतो. मान सन्मानही बदलू शकतो. पण चांगले संस्कार, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा ही अशी संपत्ती आहे जी कोणताही माणूस तुमच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझा प्रवास इतरांपेक्षा वेगळा आहे, म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. आज सोशल मीडियावर किंवा समाजात इतरांचे यश पाहून निराश होऊ नका. प्रत्येकाच्या आयुष्याचे घड्याळ वेगळे असते. कोणाला यश लवकर मिळते, कोणाला उशिरा. पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक टिकाऊ आणि समाधान देणारे असते. म्हणून आज रात्री एक निर्णय घ्या. भूतकाळातील चुका विसरा. ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना मनातून माफ करा. अपयशाची भीती मनातून काढून टाका. उद्याची सुरुवात नव्या विश्वासाने करा. प्रत्येक सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वामींचे स्मरण करा आणि स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. मी हार मानणार नाही, मी थांबणार नाही, मी प्रयत्न करत राहीन. कारण माझ्या प्रयत्नांपेक्षा स्वामींची कृपा अधिक मोठी आहे. भक्तांनो, कदाचित आज तुम्ही संघर्ष करत आहात, पण काही वर्षांनी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की हेच संघर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आशीर्वाद होते. कारण त्यांनी तुम्हाला मजबूत बनवले, शहाणे बनवले, संयमी बनवले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांच्या अधिक जवळ आणले. म्हणून शेवटपर्यंत विश्वास जपा. कारण संकट कायम राहत नाही, पण संकटातून घडलेला माणूस कायम मजबूत राहतो. आणि जेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर होते तेव्हा कालपर्यंत अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात. चला, आता मनापासून एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विश्वास ठेवा, तुमची नवीन सुरुवात अगदी जवळ आली आहे. भक्तांनो, कधी कधी आपण देवाला विचारतो, स्वामी, मी इतकी प्रार्थना करतो, इतके नामस्मरण करतो, तरी माझ्या जीवनात दुःख का आहे? पण त्या क्षणी आपण एक गोष्ट विसरतो. स्वामी आपल्या आयुष्यातून संकट पूर्णपणे काढून टाकत नाहीत, तर त्या संकटावर मात करण्याची शक्ती देतात. कारण जो माणूस संघर्षातून जातो त्याच्यातच जग बदलण्याची ताकद निर्माण होते. आरामात जगणारा माणूस कदाचित सुखी असेल, पण संकटातून घडलेला माणूस इतरांसाठी प्रेरणा बनतो.
आज तुम्ही ज्या अडचणीतून जात आहात ती उद्या कोणाच्या तरी आयुष्याला दिशा देणारी कथा बनणार आहे. म्हणून तुमच्या संघर्षाची लाज बाळगू नका, तुमच्या अपयशाची भीती बाळगू नका, कारण अपयश हा शेवट नसतो, तो यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. प्रत्येक वेळी पडल्यावर जर तुम्ही पुन्हा उभे राहत असाल तर समजा स्वामी समर्थ तुमच्या पाठीवर हात ठेवून म्हणत आहेत, चालत राहा, मी तुझ्या सोबत आहे. भक्तांनो, आयुष्यात अनेकदा असे लोक भेटतात जे तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, तुझ्याकडून काही होणार नाही, तू खूप उशीर केला आहेस, तुझे नशीबच खराब आहे. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचे शब्द तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमचे भविष्य तुमची श्रद्धा, तुमची मेहनत आणि स्वामी समर्थांची कृपा ठरवते. म्हणून लोकांचे बोलणे ऐकून थांबू नका. जेव्हा गरुड आकाशात उडतो तेव्हा कावळे त्याच्यावर उडतात, पण गरुड कधीही खाली उतरून त्यांच्याशी वाद घालत नाही. तो आणखी उंच उडत राहतो. तसेच तुम्हीही तुमच्या ध्येयाकडे चालत राहा. स्वामी समर्थ सांगतात, जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला जग जिंकण्यासाठी फार वेळ लागत नाही. म्हणून सर्वप्रथम तुमच्या मनातील भीतीवर विजय मिळवा, आळसावर विजय मिळवा, नकारात्मक विचारांवर विजय मिळवा. कारण खरे युद्ध बाहेर नाही, ते आपल्या मनात सुरू असते. आणि जेव्हा मन जिंकता तेव्हा परिस्थिती आपोआप बदलू लागते. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला आरशात पहा आणि स्वतःशी एक वचन द्या, मी कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उभा राहीन. माझे स्वप्न मी जिवंत ठेवीन. संकट माझी ओळख नाही, संकटावर मिळवलेला विजय हीच माझी ओळख असेल. मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवीन आणि प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांचे स्मरण करीन. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. प्रत्येक प्रामाणिक भक्ताच्या जीवनात कृपेची वेळ निश्चित असते. तुम्हाला फक्त 2 गोष्टी सोडायच्या नाहीत, श्रद्धा आणि प्रयत्न. कारण श्रद्धा तुम्हाला मानसिक बळ देते आणि प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत घेऊन जातात. या दोन्हींच्या मध्ये स्वामींची कृपा जोडली गेली की अशक्य वाटणारा मार्गही सहज खुला होतो. म्हणून भक्तांनो, आजची रात्र निराशेची नाही, तर नव्या आशेची रात्र बनवा. डोळे मिटा, मन शांत करा आणि पूर्ण विश्वासाने स्वामी समर्थांना सांगा, स्वामी, माझे संकट किती मोठे आहे हे मी तुम्हाला सांगणार नाही. माझ्या संकटांना तुमची शक्ती किती मोठी आहे हे मी दाखवून देईन. माझ्या प्रत्येक पावलावर तुमचा आशीर्वाद राहू द्या. मी हार मानणार नाही, कारण माझ्या पाठीशी तुम्ही आहात. जीवनात जे लोक मोठे झाले त्यांनी कधीही संकटांना शत्रू मानले नाही. त्यांनी संकटांना आपले गुरु मानले. कारण प्रत्येक संकट माणसाला काहीतरी शिकवून जाते. सुखाच्या काळात माणूस अनेकदा निष्काळजी होतो, पण दुःखाच्या काळात तो स्वतःला ओळखतो. त्याला आपल्या चुका दिसतात, आपल्या ताकदीची जाणीव होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचा स्वामी समर्थांवरील विश्वास अधिक दृढ होतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा नकार नसतो. अनेक भक्त असा विचार करतात की इतकी वर्षे झाली, अजून माझे काम का होत नाही, माझ्या प्रार्थनेचे उत्तर का मिळत नाही. पण भक्तांनो, कधी झाड लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला फळ येते का? नाही. आधी मुळे मजबूत होतात, मग खोड वाढते, फांद्या फुटतात, पाने येतात आणि शेवटी गोड फळ मिळते. परमेश्वराची कृपाही अशीच असते, ती योग्य वेळीच मिळते. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. आज जर तुमच्याकडे पैसा नसेल तरी मेहनत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. आज जर तुमच्याकडे मोठे घर नसेल पण मनात समाधान असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. आणि जर तुमच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असेल तर समजा तुम्ही कधीच एकटे नाही. भक्तांनो, अनेक वेळा आपण दार ठोठावत राहतो पण ते उघडत नाही. आपण निराश होतो, पण आपल्याला हे दिसत नाही की स्वामी समर्थ आपल्या मागे आणखी मोठे दार उघडण्याची तयारी करत असतात. म्हणून जे मिळाले नाही त्यासाठी रडत बसू नका. जे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. कारण स्वामी समर्थ जे देतात ते आपल्या कल्पनेपेक्षाही मोठे असते. तुमच्या आयुष्यात अशी वेळ आली असेल की तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोकही कमी झाले असतील. तुमच्या कष्टाची कोणी दखल घेत नसेल. तुम्ही मनापासून चांगले वागलात तरी बदल्यात फक्त दुःख मिळाले असेल. पण याच क्षणी स्वामी समर्थ सांगतात, लोकांकडून फळाची अपेक्षा करू नकोस. तुझे कर्म माझ्यासाठी कर, योग्य वेळी त्याचे फळ मी स्वतः देईन. भक्तांनो, या जगात प्रत्येक गोष्ट बदलते. ऋतू बदलतात, दिवस बदलतात, परिस्थिती बदलते आणि वेळही बदलते. मग तुमची परिस्थिती का बदलणार नाही? आज दुःख आहे, उद्या आनंद येईल.
आज अपयश आहे, उद्या यश मिळेल. आज डोळ्यांत अश्रू आहेत, उद्या त्याच डोळ्यांत आनंदाश्रू असतील. फक्त एक गोष्ट बदलू देऊ नका, तुमचा विश्वास. म्हणून आज पुन्हा एकदा स्वतःला सांगा, मी माझ्या परिस्थितीपेक्षा मोठा आहे. माझ्या संकटांपेक्षा माझी श्रद्धा मोठी आहे. माझ्या अपयशापेक्षा माझे प्रयत्न मोठे आहेत. आणि माझ्या सर्व अडचणींपेक्षा स्वामी समर्थांची कृपा अनंत मोठी आहे. भक्तांनो, कधीही हे विसरू नका की परमेश्वर सर्वात कठीण परीक्षा त्याच व्यक्तीला देतो, ज्याच्यामध्ये त्या परीक्षेत यशस्वी होण्याची क्षमता असते. त्यामुळे जर तुमच्या आयुष्यात मोठी संकटे आली असतील, तर समजा स्वामींना तुमच्यात मोठी क्षमता दिसली आहे. आता मागे वळून पाहू नका, पुढे चालत राहा. प्रत्येक दिवस नवीन आशा घेऊन सुरू करा. प्रत्येक संकटाला हसत सामोरे जा. प्रत्येक अपयशातून धडा घ्या आणि प्रत्येक श्वासासोबत स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. कारण विश्वास ठेवा भक्तांनो, आज ज्या डोळ्यांत अश्रू आहेत, त्याच डोळ्यांत उद्या यशाचे तेज चमकणार आहे. आज जे हात संघर्ष करत आहेत, त्याच हातात उद्या यशाचा विजयध्वज असणार आहे. आणि आज जे मन स्वामी समर्थांना हाक मारत आहे, त्याच मनावर उद्या स्वामींच्या कृपेचा वर्षाव होणार आहे. फक्त चालत राहा, थांबू नका, हार मानू नका, कारण तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. भक्तांनो, जीवनात एक अशी वेळ येते जेव्हा माणसाकडे सर्व काही असूनही तो आतून रिकामा वाटतो. आणि कधी अशीही वेळ येते जेव्हा त्याच्याकडे काहीच नसते, पण त्याच्या मनात आशेचा एक दिवा तेवत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात आशा जिवंत आहे, त्याला कोणतेही संकट हरवू शकत नाही. कारण आशा हीच ती शक्ती आहे जी पडलेल्या माणसाला पुन्हा उभे राहण्याचे धैर्य देते. आज जर तुम्ही वारंवार अपयशी होत असाल, तर स्वतःला दोष देऊ नका. अपयश म्हणजे तुम्ही अयोग्य आहात याचा पुरावा नाही. अपयश म्हणजे तुम्ही अजून योग्य मार्ग शोधत आहात याचा संकेत आहे. एखादे मूल चालायला शिकताना किती वेळा पडते, पण ते पडल्यामुळे चालण्याचा प्रयत्न सोडत नाही. म्हणूनच एक दिवस ते धावायलाही शिकते. मग तुम्ही का थांबणार? तुम्ही का निराश होणार? तुम्हीही पुन्हा उभे राहा, पुन्हा सुरुवात करा. कारण प्रत्येक नवीन सुरुवात ही मागील अपयशावर मिळवलेल्या विजयाची पहिली पायरी असते. भक्तांनो, लोक तुमचा वर्तमान पाहतात, पण स्वामी तुमचे भविष्य पाहतात. लोक तुमच्या चुका मोजतात, पण स्वामी तुमचे प्रयत्न पाहतात. लोक तुमच्या अपयशावर हसतात, पण स्वामी तुमच्या संघर्षावर प्रसन्न होतात. म्हणून लोकांच्या मतांना तुमच्या आयुष्याचा निर्णय घेऊ देऊ नका. तुमचा निर्णय तुमच्या श्रद्धेने घ्या. तुमचा मार्ग तुमच्या प्रामाणिकपणाने निवडा आणि तुमचे प्रत्येक पाऊल स्वामी समर्थांच्या नावाने पुढे टाका. लक्षात ठेवा, जीवनातील सर्वात मोठा पराभव हा अपयश नसतो, तर प्रयत्न करणे सोडून देणे हा असतो. जो माणूस प्रयत्न करत राहतो, तो कधी ना कधी यशस्वी होतोच. पण जो भीतीपोटी प्रयत्नच सोडतो, तो स्वतःच्या यशाचे दार बंद करतो. म्हणून आज कितीही कठीण परिस्थिती असली तरी उद्या पुन्हा उठून नव्या उत्साहाने कामाला लागा. प्रत्येक दिवसाला नवीन संधी समजा. स्वामी समर्थ सांगतात, धैर्य ठेव, वेळ तुझीही येईल. ही वेळ कदाचित आज नसेल, उद्या नसेल, पण ती नक्की येईल. कारण परमेश्वराच्या दरबारात प्रत्येक प्रामाणिक कर्माची नोंद होते, प्रत्येक चांगल्या विचाराची नोंद होते, प्रत्येक अश्रूची नोंद होते आणि योग्य वेळी त्या प्रत्येक गोष्टीचे फळ मिळते. भक्तांनो, आज झोपण्यापूर्वी तुमच्या मनातला प्रत्येक नकारात्मक विचार बाहेर काढा. स्वतःला माफ करा, भूतकाळाला माफ करा. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांनाही मनातून माफ करा. कारण जो माणूस क्षमा करतो, त्याचे मन हलके होते आणि हलक्या मनातच स्वामी समर्थांची कृपा सहज उतरते. आज स्वतःला फक्त एवढेच वचन द्या, मी कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही. संकट मला थांबवू शकणार नाही. अपयश मला घाबरवू शकणार नाही. कारण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत. मी प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करेन, प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाईन आणि प्रत्येक यश स्वामींच्या चरणी अर्पण करेन. भक्तांनो, हा क्षण लक्षात ठेवा. कदाचित आज तुमचे जीवन संघर्षांनी भरलेले आहे, पण काही काळानंतर हाच संघर्ष तुमच्या जीवनातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरेल. कारण संकटाने तुम्हाला तोडले नाही, तर घडवले आहे. त्याने तुमचा मार्ग बंद केला नाही, तर तुम्हाला योग्य मार्ग दाखवला आहे. आणि म्हणूनच आज मनापासून विश्वास ठेवा, तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार अजून घडायचा आहे. चला, शेवटी पूर्ण श्रद्धेने एकदा म्हणूया, श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. माझा विश्वास कधीही डळमळू देऊ नका.
श्री स्वामी समर्थ, माझ्या प्रत्येक प्रयत्नाला तुमचा आशीर्वाद लाभू द्या. भक्तांनो, एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या जीवनातील प्रत्येक पान लिहित असतो, पण संपूर्ण पुस्तक एकाच दिवशी वाचायला मिळत नाही. आपण फक्त असा दिवस पाहतो, पण स्वामी समर्थ तुमचे संपूर्ण भविष्य पाहत असतात. म्हणून आज जे घडत आहे ते समजत नसेल तरी त्यावर नाराज होऊ नका. अनेक वेळा स्वामी आपल्या जीवनात असे बदल घडवतात ज्याचा अर्थ आपल्याला काही वर्षांनी समजतो. म्हणून प्रत्येक प्रसंगाला विश्वासाने स्वीकारा. तुम्ही कधी विचार केला आहे का, धनुष्याचा बाण जितका मागे ओढला जातो तितकाच तो पुढे वेगाने जातो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात जर सतत संघर्ष, अडचणी आणि अपयश येत असतील तर कदाचित स्वामी समर्थ तुम्हाला खूप मोठ्या यशासाठी तयार करत आहेत. आज तुम्हाला मागे खेचले जात असल्यासारखे वाटत असेल, पण विश्वास ठेवा, ही मागे ओढ तुम्हाला पुढे खूप दूर घेऊन जाणार आहे. भक्तांनो, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक संकट आले की स्वतःच्या नशिबाला दोष देतात. दुसरे संकट आले की स्वतःला अधिक सक्षम बनवतात. स्वामी समर्थांचा खरा भक्त दुसऱ्या प्रकारचा असतो. तो परिस्थितीला दोष देत नाही, तो देवाला प्रश्न विचारत नाही. तो फक्त एवढेच म्हणतो, स्वामी, मला या संकटातून योग्य मार्ग दाखवा. माझा विश्वास कमी होऊ देऊ नका. आज जर तुमच्या घरात आर्थिक अडचण असेल तर निराश होऊ नका. जर नोकरी मिळत नसेल तर प्रयत्न सोडू नका. जर व्यवसायात नुकसान झाले असेल तर अनुभव घ्या आणि पुन्हा उभे राहा. जर नात्यांमध्ये दुरावा आला असेल तर प्रेमाने संवाद साधा. आणि जर संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे राहिले असे वाटत असेल तर डोळे मिटून स्वामी समर्थांचे नाव घ्या. कारण संपूर्ण जग साथ सोडले तरी स्वामी साथ सोडत नाहीत. स्वामी समर्थ सांगतात, तुझ्या आयुष्यात जे काही हरवले आहे त्यापेक्षा चांगले तुला मिळणार आहे. पण त्यासाठी संयम ठेवावा लागतो. कारण जे फळ लवकर मिळते ते लवकर संपते, पण जे फळ योग्य वेळेनंतर मिळते त्याची गोडी आयुष्यभर टिकते. भक्तांनो, तुमच्या संघर्षाची तुलना दुसऱ्यांच्या यशाशी करू नका. प्रत्येक व्यक्तीची वेळ वेगळी असते. सूर्य सकाळी उगवतो आणि चंद्र रात्री. दोघेही आपल्या वेळेनुसार प्रकाश देतात. त्यामुळे जर तुमची वेळ अजून आली नसेल तर दुःखी होऊ नका. तुमची वेळही निश्चित आहे. स्वामी समर्थांनी ती आधीच ठरवून ठेवली आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी खरंच हारलो आहे का, की मी फक्त थकलो आहे? कारण या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. थकलेला माणूस थोडा वेळ विश्रांती घेतो आणि पुन्हा चालू लागतो, पण हार मानणारा माणूस चालणेच सोडून देतो. तुम्ही हारलेले नाही, तुम्ही फक्त थकलेले आहात. त्यामुळे थोडा श्वास घ्या, स्वामींचे नामस्मरण करा आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहा. भक्तांनो, आजचा हा संदेश मनात कोरून ठेवा. संकट तुमच्या दारात आले म्हणजे स्वामी तुम्हाला सोडून गेले असे नाही. उलट, संकटाच्या काळातच स्वामी तुमच्या सर्वात जवळ असतात. ते तुमच्या प्रत्येक अश्रूकडे पाहत असतात, तुमच्या प्रत्येक प्रार्थना ऐकत असतात आणि योग्य क्षणाची वाट पाहत असतात, जेव्हा ते तुमच्या जीवनात असा बदल घडवतील की तुम्ही स्वतःही आश्चर्यचकित व्हाल. म्हणून आज रात्री झोपण्यापूर्वी भीतीने नाही तर विश्वासाने डोळे मिटा. चिंता घेऊन नाही तर स्वामींचे नाव घेऊन झोपा. कारण उद्याची पहाट तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहे. कदाचित उद्याच तुमच्या जीवनातील बदलाची सुरुवात असेल. कदाचित उद्याच तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल. आणि कदाचित उद्याच तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थांनी एक क्षणही तुमची साथ सोडलेली नव्हती. चला, पूर्ण श्रद्धेने म्हणूया, श्री स्वामी समर्थ, माझ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या. माझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशाची दिशा द्या. माझा विश्वास अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, जीवनात एक सत्य कधीही विसरू नका, परिस्थिती कायमची राहत नाही. आज जे दुःख आहे ते उद्या आनंदात बदलेल. आज जी रात्र आहे ती उद्या पहाटेत बदलेल. आज जो संघर्ष आहे तो उद्या यशाच्या रूपाने तुमच्या समोर उभा राहील. म्हणून एका कठीण प्रसंगामुळे संपूर्ण आयुष्याबद्दल चुकीचा निर्णय घेऊ नका. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला त्याच्या सामर्थ्यानुसार परीक्षा देतात आणि त्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक शक्तीही देतात. कधी कधी तुम्हाला असे वाटेल की माझ्यापेक्षा कमी मेहनत करणारे लोक पुढे जात आहेत आणि मी मात्र जागेवरच आहे. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याचा प्रवास आणि तुमचा प्रवास कधीच सारखा नसतो. स्वामी समर्थ प्रत्येकासाठी वेगळी योजना तयार करतात. काहींना यश लवकर मिळते तर काहींना उशिरा. पण उशिरा मिळालेले यश अनेकदा अधिक स्थिर आणि अधिक समाधान देणारे असते. त्यामुळे दुसऱ्यांकडे पाहून स्वतःला कमी समजू नका. स्वामी समर्थ म्हणतात,
तू कर्म करत राहा, फळाची चिंता माझ्यावर सोपव. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर जगण्यासाठी आहे. कारण जेव्हा माणूस फक्त परिणामाचाच विचार करत राहतो, तेव्हा तो वर्तमानातील मेहनत विसरतो. आणि जेव्हा तो प्रामाणिकपणे कर्म करत राहतो, तेव्हा योग्य वेळ आल्यावर फळ त्याच्याकडे आपोआप चालत येते. भक्तांनो, आज जर तुम्ही संघर्ष करत असाल, तर एक दिवस अशी वेळ येईल की लोक तुमच्या संघर्षाची गोष्ट ऐकून प्रेरणा घेतील. आज जे लोक तुमच्यावर हसतात, तेच उद्या तुमच्या यशाचे कौतुक करतील. पण त्या दिवसासाठी आजचा संघर्ष स्वीकारावा लागेल. आजचा संयम टिकवावा लागेल. आजची श्रद्धा जपावी लागेल. एक गोष्ट मनात कायम ठेवा, स्वामी समर्थ कधीही रिकाम्या हाताने भक्ताला परत पाठवत नाहीत. पण ते देण्यापूर्वी भक्ताला तयार करतात. कारण मोठा आशीर्वाद पेलण्यासाठी मोठे मन आणि मजबूत व्यक्तिमत्व लागते. म्हणूनच कदाचित आज तुमच्यावर संकटे येत आहेत. स्वामी तुमची क्षमता वाढवत आहेत. तुमचे मन मजबूत करत आहेत. तुमचा विश्वास अधिक खोल करत आहेत. आज रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल, तेव्हा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख, प्रत्येक चिंता आणि प्रत्येक भीती स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वतःला सांगा, स्वामी, मला परिस्थिती बदलण्यापूर्वी मला स्वतःला बदलण्याची बुद्धी द्या. मला हार मानण्याऐवजी पुन्हा उभे राहण्याचे धैर्य द्या. माझ्या मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम राहू द्या. माझ्या प्रत्येक पावलाला तुमची दिशा मिळू द्या. भक्तांनो, तुम्ही कदाचित आज अश्रूंमध्ये आहात, पण विश्वास ठेवा, स्वामी समर्थ अश्रूंचेही भाग्यात रूपांतर करू शकतात. जिथे माणसाचा विचार थांबतो, तिथून स्वामींची कृपा सुरू होते. त्यामुळे निराश होऊ नका. तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा चमत्कार अजून बाकी आहे. भक्तांनो, तुम्ही कधी नदीचा प्रवाह पाहिला आहे का? नदी आपल्या प्रवासात किती मोठमोठे दगड, खडक आणि वळणे पाहते, पण ती कधीही थांबत नाही. ती प्रत्येक अडथळ्याभोवती स्वतःचा मार्ग शोधते आणि अखेर समुद्राला जाऊन मिळते. जीवनही असेच आहे. तुमच्या मार्गात कितीही संकटे आली, कितीही लोकांनी अडथळे निर्माण केले, कितीही वेळा परिस्थितीने तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी तुमचा प्रवास थांबवू नका. कारण जो चालत राहतो, तोच एक दिवस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताने संकट पाहून घाबरू नये, कारण संकटापेक्षा मोठी माझी कृपा आहे. हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, तर प्रत्येक कठीण क्षणी मनात जपण्यासाठी आहे. जेव्हा मनात भीती निर्माण होईल, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की माझ्या पाठीशी जगातील सर्वात मोठी शक्ती उभी आहे. मग मला कोणाची भीती असावी? भक्तांनो, आयुष्यात कधीही असा विचार करू नका की माझा संघर्ष व्यर्थ जात आहे. या जगात कोणतीही प्रामाणिक मेहनत वाया जात नाही. शेतकरी बी पेरल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीक येईल अशी अपेक्षा करत नाही. तो रोज पाणी घालतो, काळजी घेतो, संयम ठेवतो, कारण त्याला निसर्गावर विश्वास असतो. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या कर्माचे बी पेरत राहा. श्रद्धेचे पाणी घालत राहा. संयम राखा. योग्य वेळ आली की यशाचे पीक नक्की उगवेल. आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात काहीच चांगले घडत नाही, पण एकदा मागे वळून पहा. किती संकटांतून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढले आहे. किती वेळा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. किती वेळा शेवटच्या क्षणी मार्ग मिळाला आहे. त्या प्रत्येक प्रसंगात स्वामींची कृपा होती. मग आजही ती कृपा तुमच्यावर आहे, यावर विश्वास का ठेवत नाही? स्वामी समर्थ सांगतात, तक्रार करणारा माणूस संधी गमावतो, पण कृतज्ञ राहणारा माणूस आशीर्वाद मिळवतो. म्हणून जे नाही त्याचा विचार करत बसू नका. जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार माना. कारण कृतज्ञ मनातच नवीन कृपेचा वर्षाव होतो. प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक रात्री एकच भावना ठेवा, स्वामी, तुम्ही मला आजपर्यंत सांभाळले, यासाठी मी तुमचा ऋणी आहे. पुढेही माझा हात कधी सोडू नका. भक्तांनो, तुमच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष तुम्हाला अधिक नम्र बनवत आहे. प्रत्येक अपयश तुम्हाला अधिक शहाणे बनवत आहे. प्रत्येक अश्रू तुम्हाला अधिक संवेदनशील बनवत आहे. आणि हेच गुण एक दिवस तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जातील, जिथे पोहोचल्यावर तुम्ही म्हणाल, स्वामी, त्या कठीण दिवसांसाठी तुमचे आभार. कारण त्यांच्यामुळेच आजचा हा सुंदर दिवस मला पाहायला मिळाला. म्हणून आज पुन्हा एकदा स्वतःला वचन द्या, मी परिस्थितीला शरण जाणार नाही. मी हार मानणार नाही. मी स्वतःवरचा विश्वास गमावणार नाही. मी स्वामी समर्थांचे नाव घेत प्रत्येक दिवस नव्याने सुरू करेन. कारण मला माहीत आहे, माझ्या जीवनातील सर्वात सुंदर क्षण अजून यायचे आहेत. लक्षात ठेवा भक्तांनो, वादळ कायम राहत नाही, पण वादळातून उभा राहिलेला माणूस आयुष्यभर मजबूत राहतो.
असा तुमचा संघर्षच उद्याच्या विजयाची पायाभरणी करत आहे. म्हणून आनंदाने, श्रद्धेने आणि धैर्याने पुढे चालत राहा. मनापासून फक्त एवढेच म्हणा, स्वामी, मला यश मिळो अथवा उशीर होवो, पण माझा विश्वास कधीही तुटू देऊ नका. माझे पाऊल डगमगू देऊ नका. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम राहू द्या, कारण तुमच्या कृपेशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे. भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकताना एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा. जीवनात घडणारी प्रत्येक घटना आपल्या मनासारखी असेलच असे नाही. काही घटना आपल्याला आनंद देतील, तर काही घटना आपल्याला रडवतील. काही माणसे आपल्याला साथ देतील, तर काही अर्ध्या वाटेत सोडून जातील. काही स्वप्ने पूर्ण होतील, तर काही अपूर्ण राहतील. पण या सर्व गोष्टींपेक्षा एक गोष्ट मोठी आहे, ती म्हणजे स्वामी समर्थांवरील तुमचा अढळ विश्वास. कारण ज्या माणसाचा विश्वास जिवंत असतो, त्याचा पराभव कधीच कायमचा होत नाही. आज जर तुमच्या जीवनात अंधार असेल, तर त्याचा अर्थ सूर्य मावळला असा होत नाही. त्याचा अर्थ एवढाच असतो की पहाट येण्यासाठी अजून थोडा वेळ बाकी आहे. तुम्ही रात्रीला कधी थांबवू शकत नाही, पण तुम्ही पहाटेवर विश्वास ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही संकट लगेच दूर करू शकणार नाही, पण संकट संपेल या आशेवर जगू शकता. हीच श्रद्धा आहे, हीच भक्ती आहे, आणि हीच स्वामी समर्थांची शिकवण आहे. स्वामी समर्थ सांगतात, भक्ता, तुझ्या जीवनातील प्रत्येक अश्रू माझ्या चरणांपर्यंत पोहोचतो. तुम्ही एकटे बसून रडत असाल, मनातील वेदना कोणालाही सांगत नसाल, तरी स्वामी तुमच्या मनाचा प्रत्येक ठोका ऐकत असतात. तुम्ही बोलण्याआधीच त्यांना तुमचे दुःख माहीत असते. म्हणून प्रार्थना करताना शब्दांची गरज नसते, गरज असते ती निर्मळ मनाची आणि प्रामाणिक विश्वासाची. भक्तांनो, आजकाल माणूस अपयशाला इतका घाबरतो की नवीन प्रयत्न करण्याचे धैर्यच गमावतो. पण विचार करा, जर पक्षी पहिल्यांदा पडल्यामुळे उडण्याचा प्रयत्न सोडून देत असता, तर आकाश कधीच त्याचे झाले नसते. जर बाळ पडल्यामुळे चालणे सोडून देत असते, तर ते आयुष्यभर रांगत राहिले असते. मग तुम्ही का थांबणार? तुमच्या आयुष्यात अजून किती संधी आहेत, हे तुम्हालाही माहीत नाही. त्यामुळे एका अपयशावर तुमच्या संपूर्ण भविष्याचा निर्णय घेऊ नका. अनेक वेळा आपण म्हणतो, स्वामी, मी खूप थकलो आहे. पण स्वामी समर्थ हसून सांगतात, थकलास म्हणून थांबू नकोस, थोडी विश्रांती घे आणि पुन्हा चालायला सुरुवात कर. कारण थकणे स्वाभाविक आहे, पण हार मानणे हा पर्याय नाही. जो माणूस संकटातही चालत राहतो, त्याच्या पावलांखालीच एक दिवस यशाचा मार्ग तयार होतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे लोक तुमची किंमत ओळखत नाहीत, त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका. तुमची किंमत लोकांच्या टाळ्यांनी वाढत नाही आणि त्यांच्या टीकेने कमीही होत नाही. तुमची खरी किंमत स्वामी समर्थ जाणतात. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगासमोर धावू नका. स्वतःला घडवण्यासाठी स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हा. कारण जेव्हा स्वामी तुम्हाला उंची देतात, तेव्हा जग आपोआप तुमची दखल घेऊ लागते. आज तुम्हाला वाटत असेल की माझ्या आयुष्यात सर्व काही उशिरा घडत आहे. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, उशीर म्हणजे नकार नाही. कधी कधी स्वामी समर्थ तुम्हाला थांबवतात, कारण पुढचा मार्ग अधिक सुरक्षित असतो. कधी एखादे दार बंद करतात, कारण त्यापेक्षा मोठे दार उघडण्याची वेळ अजून आलेली नसते. म्हणून जे मिळाले नाही त्यावर रडू नका. जे मिळणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. तुमच्या जीवनात कितीही अडचणी असल्या तरी दररोज स्वतःला एकच प्रश्न विचारा, आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे टाकले का? जर उत्तर होय असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात. यश एका दिवसात मिळत नाही, ते हजारो छोट्या प्रयत्नांचे फळ असते. प्रत्येक दिवसाची मेहनत, प्रत्येक दिवसाचा संयम आणि प्रत्येक दिवसाचे नामस्मरण एकत्र येऊन एक दिवस तुमच्या भाग्याचे दार उघडतात. भक्तांनो, जगात सर्वात श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे, तर सर्वात श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे संकटातही शांत राहणारे मन, प्रयत्न करण्याची जिद्द आणि स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा आहे. कारण पैसा हरवू शकतो, संपत्ती कमी होऊ शकते, मान सन्मान बदलू शकतो, पण श्रद्धा टेकली तर माणूस पुन्हा सर्व काही उभे करू शकतो. म्हणून आजची रात्र ही निराशेची रात्र बनवू नका. ही रात्र स्वामी समर्थांच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याची रात्र बनवा. तुमच्या मनातील प्रत्येक चिंता, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक अश्रू स्वामींच्या चरणी ठेवा. आणि पूर्ण विश्वासाने म्हणा, स्वामी, मला सोपा मार्ग नको, योग्य मार्ग द्या. मला संकटमुक्त जीवन नको, संकटावर विजय मिळवण्याची शक्ती द्या. मला तात्पुरते सुख नको, आयुष्यभर टिकणारे धैर्य, संयम आणि श्रद्धा द्या. कारण मला माहीत आहे,
तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणून माझा पराभव कधीच कायमचा होणार नाही. भक्तांनो, हा क्षण तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात ठरू शकतो. असा निर्णय उद्याचे भाग्य बदलू शकतो. म्हणून उठून उभे राहा, स्वामी समर्थांचे नाव घ्या, पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि मनात एकच विश्वास ठेवा, माझी वेळ येणारच. माझ्यावर स्वामी समर्थांची कृपा होणारच आणि असा संघर्ष उद्याच्या यशाची सुवर्णकथा बनणारच. भक्तांनो, तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? जेव्हा कुंभार मातीचे सुंदर मडके तयार करतो तेव्हा तो प्रथम त्या मातीला मळतो, तिला आकार देतो, पुन्हा पुन्हा हाताने दाबतो आणि नंतर भट्टीतील प्रखर आगीत ठेवतो. जर ती माती बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, माझ्यावर इतके कष्ट का? पण जेव्हा तीच माती सुंदर आणि मजबूत मडके बनते तेव्हा तिला त्या प्रत्येक वेदनेचा अर्थ समजतो. भक्तांनो, आपल्या जीवनातही स्वामी समर्थ कधी कधी अशाच प्रकारे आपल्याला घडवत असतात. आज जे दुःख तुम्हाला असह्य वाटत आहे तेच उद्या तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य बनणार आहे. लक्षात ठेवा, संकट म्हणजे स्वामी समर्थांनी तुम्हाला सोडून दिले आहे याचा पुरावा नाही. संकट म्हणजे स्वामी समर्थ तुम्हाला अधिक मोठ्या जबाबदारीसाठी तयार करत आहेत याचा संकेत आहे. कारण ज्याच्याकडे मोठे कार्य सोपवायचे असते त्याला आधी मजबूत बनवावे लागते. म्हणून संकट आल्यावर निराश होऊ नका. मनात एवढेच म्हणा, स्वामी, मला समजत नसले तरी मला तुमच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. भक्तांनो, जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात की तुमच्या चांगुलपणाचे फळ वाईट मिळते. तुम्ही प्रामाणिक राहता पण लोक फसवतात. तुम्ही मदत करता पण गरज संपली की लोक दूर निघून जातात. अशा वेळी मनात कटुता निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यांच्या चुकीमुळे तू तुझा स्वभाव बदलू नकोस. जर दुसऱ्यांनी वाईट केले म्हणून तुम्हीही वाईट वागायला लागलात तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय राहिला? म्हणून तुमचे चांगुलपण कधीही सोडू नका. कारण कर्माचे फळ माणूस देत नाही, कर्माचे फळ परमेश्वर देतो. आज कदाचित तुमच्या घरात शांतता नसेल, मनात अनेक चिंता असतील, भविष्यात काय होईल याची काळजी वाटत असेल. पण भक्तांनो, चिंता करून उद्याचा प्रश्न सुटत नाही, उलट आजची शांतता नष्ट होते. म्हणून जे तुमच्या हातात आहे ते करा, प्रामाणिक प्रयत्न करा, चांगले कर्म करा, स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि बाकी सर्व त्यांच्या चरणी सोपवा. कारण ज्याने संपूर्ण विश्वाची व्यवस्था केली आहे तो तुमच्या जीवनाचीही योग्य व्यवस्था नक्की करेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू फक्त चालत राहा, मार्ग मी तयार करीन. हे वाक्य प्रत्येक भक्ताने आपल्या हृदयात कोरून ठेवावे. अनेक वेळा आपल्याला संपूर्ण रस्ता दिसत नाही म्हणून आपण चालणेच थांबवतो. पण स्वामी प्रत्येक वळणावर पुढचा मार्ग उघडत असतात. म्हणून संपूर्ण भविष्य पाहण्याचा हट्ट करू नका. आजचे एक योग्य पाऊल टाका, उद्याचा मार्ग आपोआप स्पष्ट होईल. भक्तांनो, आज तुमच्याकडे जर दुःख असेल तर त्याला शाप समजू नका. कारण दुःख माणसाला नम्र बनवते, संघर्ष माणसाला मजबूत बनवतो, अपयश माणसाला शहाणे बनवते आणि श्रद्धा माणसाला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जाते. म्हणून तुमच्या जीवनात जे काही घडले आहे त्याचा राग धरू नका. प्रत्येक अनुभवाला गुरु माना, प्रत्येक संकटाला धडा माना आणि प्रत्येक नवीन सकाळी स्वामी समर्थांचे आभार मानत दिवसाची सुरुवात करा. आज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून स्वतःशी एक संवाद करा. स्वतःला सांगा, मी तुटलेलो नाही, मी घडत आहे. मी हरलेलो नाही, मी शिकत आहे. माझा मार्ग कठीण आहे पण माझ्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत, त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. आणि भक्तांनो, जेव्हा कधी मन पूर्णपणे खचून जाईल तेव्हा एक क्षण डोळे मिटा आणि स्वामी समर्थांच्या चरणांशी स्वतःला जोडून घ्या. कारण जग तुम्हाला धीर देऊ शकेल पण मनाला खरी शांतता फक्त श्रद्धाच देऊ शकते. म्हणून असा हा संदेश मनात जपून ठेवा, संकट तुमचे भविष्य नष्ट करण्यासाठी आलेले नाही, ते तुमच्या भविष्याला अधिक तेजस्वी करण्यासाठी आलेले आहे. हार मानू नका, प्रयत्न थांबवू नका, विश्वास कमी करू नका. कारण तुमच्या जीवनात स्वामी समर्थांनी लिहिलेला सर्वात सुंदर अध्याय अजून सुरू व्हायचा आहे. भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. अनेक लोक स्वामी समर्थांकडे प्रार्थना करताना म्हणतात, स्वामी, माझे संकट दूर करा. पण कदाचित ही प्रार्थना थोडी बदलण्याची वेळ आली आहे. कारण संकटे दूर झाली तर माणूस काही काळ सुखी राहील, पण संकटांवर मात करण्याची शक्ती मिळाली तर तो आयुष्यभर अजय बनेल. म्हणून आजपासून अशी प्रार्थना करा, स्वामी, मला संकटांपासून पळण्याचे नाही तर त्यांच्यावर विजय मिळवण्याचे सामर्थ्य द्या. भक्तांनो, लक्षात ठेवा,
प्रत्येक पहाटेच्या आधी रात्र सर्वात जास्त काळोखी असते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला वाटते की आता सर्व काही संपले आहे, तेव्हाच समजून घ्या की नवीन सुरुवात अगदी जवळ आली आहे. अनेक लोक याच क्षणी हार मानतात, पण स्वामी समर्थांचा भक्त त्या शेवटच्या क्षणीही आशेचा दिवा विझू देत नाही. कारण त्याला माहीत असते की स्वामींच्या कृपेने अशक्य हा शब्दही शक्य होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना नक्की घडली असेल, जिथे तुम्हाला वाटले होते की आता काहीच मार्ग उरलेला नाही. पण अचानक कुठून तरी मदत मिळाली, नवीन संधी मिळाली किंवा परिस्थिती बदलली. त्यावेळी ते फक्त योगायोग नव्हते, ती स्वामी समर्थांची अदृश्य कृपा होती. म्हणून आज जेव्हा पुन्हा संकट आले आहे, तेव्हा मागील कृपेची आठवण ठेवा. ज्या स्वामींनी तुम्हाला काल वाचवले, ते आजही तुमच्यासोबत आहेत. भक्तांनो, तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा प्रत्येक वेळी किती धैर्याने उभे राहता हे अधिक महत्त्वाचे आहे. गरुडाचे पिल्लू पहिल्यांदा उडताना अनेकदा खाली पडते, पण आई गरुड त्याला उचलून पुन्हा आकाशात सोडते. कारण तिला माहीत असते की पडल्याशिवाय उंच उडायला शिकता येत नाही. स्वामी समर्थही आपल्या भक्ताला जीवनाच्या अनुभवातून असेच घडवत असतात. ते प्रत्येक वेळी आपल्याला उभे राहण्याची शक्ती देतात. आज जर तुमचे मन खूप दुःखी असेल, तर स्वतःला दोष देऊ नका. थोडा वेळ शांत बसा, स्वामी समर्थांचे नाव घ्या, तुमच्या श्वासासोबत नामस्मरण करा. मन हळूहळू शांत होईल. कारण स्वामींचे नाम हे केवळ उच्चार नाहीत, ते मनाला धैर्य देणारे, आत्म्याला बळ देणारे आणि जीवनाला दिशा देणारे अमृत आहे. भक्तांनो, जगात अनेक लोक तुमच्या यशावर प्रेम करतील, पण तुमच्या संघर्षात फार कमी लोक सोबत राहतील. त्यामुळे जे लोक कठीण काळात तुमच्यासोबत उभे राहिले, त्यांची कदर करा. आणि जे दूर गेले, त्यांच्याबद्दल राग ठेवू नका. कदाचित स्वामी समर्थांनीच त्यांना दूर केले असेल, जेणेकरून योग्य माणसांना तुमच्या आयुष्यात स्थान मिळेल. आज एक संकल्प करा, मी कोणत्याही परिस्थितीत माझी श्रद्धा विकणार नाही. मी माझा प्रामाणिकपणा सोडणार नाही. मी दुसऱ्यांच्या यशाचा मत्सर करणार नाही. मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवीन आणि प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या नावाने सुरू करीन. भक्तांनो, हे जग बदलत राहील, परिस्थिती बदलत राहील, लोक बदलतील, काळ बदलेल, पण जर तुमचा विश्वास बदलला नाही, तर एक दिवस परिस्थितीला तुमच्यासमोर बदलावेच लागेल. कारण श्रद्धेपेक्षा मोठी शक्ती या जगात नाही. आणि शेवटी, आज झोपण्यापूर्वी मनात एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणा, स्वामी, मी घाबरत नाही. कारण माझ्या संकटांपेक्षा तुमची कृपा मोठी आहे. माझ्या अश्रूंपेक्षा तुमचा आशीर्वाद मोठा आहे. माझ्या अपयशापेक्षा माझे प्रयत्न मोठे आहेत. आणि माझ्या प्रयत्नांपेक्षा तुमची साथ सर्वात मोठी आहे. मी चालत राहीन, मी प्रयत्न करत राहीन, मी श्रद्धा जपत राहीन. कारण मला पूर्ण विश्वास आहे, माझ्या जीवनातील सुवर्णकाळ आता दूर नाही. भक्तांनो, आयुष्यात एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामी समर्थ कधीच घाई करत नाहीत, पण ते कधीच उशीरही करत नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृपेची एक योग्य वेळ असते. आपण अनेकदा आपल्या घड्याळानुसार परिणामाची अपेक्षा करतो, पण स्वामी काळाच्या पलीकडे आहेत. त्यांना माहीत असते की कोणती गोष्ट कधी द्यायची, किती द्यायची आणि कोणत्या स्वरूपात द्यायची. म्हणून आज जर तुमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले नसेल, तर याचा अर्थ तुमची प्रार्थना नाकारली गेली असा नाही. कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्यापेक्षाही अधिक सुंदर उत्तर तयार करत असतील. भक्तांनो, अनेकदा आपण एका बंद दारासमोर उभे राहून रडत बसतो. आपले लक्ष त्या बंद झालेल्या दारावरच असते. पण आपण हे विसरतो की आपल्या पाठीमागे स्वामी समर्थांनी अनेक नवीन दारे उघडी ठेवलेली असतात. आपण फक्त मागे वळून पाहण्याचे धैर्य दाखवत नाही. म्हणून जे गेले त्यावर रडू नका. जे निघून गेले त्याला धरून बसू नका. कारण स्वामी जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातातून काढून घेतात, तेव्हा त्यापेक्षा अधिक चांगली गोष्ट आपल्या हातात देण्याची तयारी करत असतात. स्वामी समर्थ सांगतात, भक्ताच्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा त्याच्या भल्यासाठी असतो. लहान मूल आईकडे प्रत्येक वस्तू मागते, पण आईला माहीत असते की कोणती वस्तू योग्य वेळी द्यायची. तसेच स्वामी समर्थांना आपल्या प्रत्येक इच्छेची जाणीव असते. पण ते फक्त इच्छा पूर्ण करत नाहीत, ते आपल्या आयुष्याचे रक्षणही करत असतात. म्हणून काही गोष्टी मिळाल्या नाहीत म्हणून दुःखी होऊ नका. कदाचित त्या न मिळणे हेच तुमचे मोठे भाग्य असेल. भक्तांनो, आज तुमच्याकडे फक्त एकच गोष्ट असली पाहिजे, अखंड प्रयत्न. कारण प्रयत्न करणाऱ्याला अपयश मिळू शकते, पण प्रयत्न सोडणाऱ्याला यश कधीच मिळत नाही. लक्षात ठेवा, पर्वत एका उडीत चढता येत नाही. एक पाऊल टाकतच शिखर गाठावे लागते. तसेच यशही एका दिवसात मिळत नाही.
दररोज केलेली छोटी छोटी प्रगती एक दिवस मोठ्या विजयात बदलते. तुम्ही आज जे दुःख सहन करत आहात त्यामागे एक मोठा अर्थ आहे. कदाचित स्वामी समर्थ तुमच्यात संयम निर्माण करत आहेत. कदाचित ते तुमचा अहंकार दूर करत आहेत. कदाचित ते तुम्हाला इतरांच्या वेदना समजण्याची संवेदनशीलता देत आहेत. आणि कदाचित ते तुम्हाला अशा उंचीवर नेण्याची तयारी करत आहेत जिथे पोहोचल्यावर तुम्ही स्वतः म्हणाल, स्वामी, त्या प्रत्येक कठीण दिवसासाठी मी तुमचा ऋणी आहे. भक्तांनो, आज रात्री जेव्हा तुम्ही डोळे मिटाल तेव्हा भूतकाळातील प्रत्येक वेदना स्वामींच्या चरणी अर्पण करा. भविष्याची प्रत्येक चिंता त्यांच्या स्वाधीन करा. आणि वर्तमानात फक्त एकच संकल्प करा, मी उद्या पुन्हा उठेन, पुन्हा प्रयत्न करेन, पुन्हा हसेन, पुन्हा लढेन. कारण माझ्या आयुष्याचा निर्णय माझे संकट घेणार नाही, माझी श्रद्धा घेईल. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही परिस्थितीपेक्षा तुमचा विश्वास मोठा केला त्या दिवशी तुमच्या विजयाची सुरुवात झाली असे समजा. कारण स्वामी समर्थांचा खरा चमत्कार परिस्थिती बदलण्यात नाही तर माणसाचे मन बदलण्यात आहे. आणि एकदा मन बदलले की संपूर्ण जीवन बदलायला वेळ लागत नाही. म्हणून भक्तांनो, शेवटपर्यंत चालत राहा. तुमचे पाऊल किती लहान आहे याचा विचार करू नका. ते योग्य दिशेने पडत आहे का याचा विचार करा. कारण योग्य दिशेने टाकलेले छोटे पाऊलही एक दिवस तुम्हाला मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचवते. आणि शेवटी हात जोडून मनापासून एवढेच म्हणा, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या आयुष्यात कितीही वादळे आली तरी माझ्या मनातील श्रद्धेचा दिवा कधी विझू देऊ नका. माझ्या ओठांवर तुमचे नाम, माझ्या हृदयात तुमची कृपा आणि माझ्या कर्मात प्रामाणिकपणा कायम राहू द्या. कारण मला खात्री आहे की तुमच्या कृपेने माझा प्रत्येक संघर्ष एक दिवस माझ्या विजयाची कथा बनेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.